जागा वाटपांवर बाहेर चर्चा करू नका, फोनवर बोलताना समाज माध्यमात वागताना तारतम्य बाळगा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सहकारी मंत्र्यांना सूचना। महायुतीच्या 80% जागांचा निर्णय झालाय, 20% जागांचा निर्णय 1-2 दिवसात होईल, लवकरच फॉर्म्युला जाहीर होईल, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संविधान बदलांचा घाट घातला जातोय, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा आरोप, तर घटना बदलणं म्हणजे देशात अराजक माजवणं, आंबेडकरांची प्रतिक्रिया। निवडणूक रोख्यांप्रकरणी सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेची याचिका फेटाळली, उद्याच्या कामकाजापूर्वी माहिती सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश। दिल्लीत होणारी महायुतीची बैठक आजच्या ऐवजी उद्या होणार, शिंदे आणि फडणवीसांसह अजित पवारही उपस्थित राहण्याची शक्यता। बीडीडी गाळेधारक आणि झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारं मुद्रांक शुल्क कमी करणार, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुल देणार, आज सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। पुण्यातील वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश। मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी KFW कडून 850 कोटी अर्थसहाय्य घेणार, तसंच MMRDAच्या प्रकल्पांसाठी 24,000 कोटींची शासन हमी, मंत्रिमंडळ बैठकीत। राहुल गांधींची भारत न्याय जोडो यात्रा आज 17 तारखेला मुंबईत येणार, राहुल गांधींच्या यात्रेला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, तर इंडिया आघाडीतील सर्व नेते बैठकीला उपस्थित राहणार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची माहिती। अमरावतीमध्ये पांढरी खानापूर ग्रामस्थांचा विभागीय आयुक्तालयासमोर 5 दिवसांपासून ठिय्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेशद्वाराचा मुद्दा तापला, संतप्त आंदोलकांचा विभागीय आयुक्त कार्यालयात घोषण्याचा प्रयत्न। अमरावतीतील पांढरी खानापूर गावातील प्रवेशद्वाराचा वाद चिघळला, पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्यानं आक्रमक आंदोलकांची दगडफेक, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर। मवियाच्या नेत्यांनी गडकरींना नागपूरमधून लढण्याची ऑफर देण्यापेक्षा त्यांच्या विरोधात मजबूत उमेदवार देण्यावर विचार करावा, काँग्रेस आमदार विकास ठाकरेंचा उद्धव ठाकरे सुप्रिया सुळेंना सल्ला। आज किंवा उद्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असून मला लोकसभेची उमेदवारी मिळेल, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केला विश्वास। अमरावतीत सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सामूहिक उपोषणाचा आजचा 5वा दिवस, 14 वृद्ध शेतकऱ्यांची प्रकृती खालावली, चौघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू, सरकारकडून मात्र कोणताही प्रतिसाद नाही। यवतमाळच्या लकडगंज भागातील SK टिंबर मार्टला भीषण आग, आगीत काही दुकानं आणि 2 वाहनं जळून खाक, दुकान मालकाचं लाखो रुपयांचं नुकसान। वाशिमच्या कारंजाजवळ समृद्धी महामार्गावर 2 ट्रकमध्ये अपघात, अपघातानंतर एका ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग, 2 जण जखमी। नागपुरात रेल्वे कोच अटेंडंटच्या मदतीने मुंबईतून ड्रग्सची तस्करी, गुन्हे शाखेकडून 2 जणांना अटक, तर 2 जण पसार, पार्सल आणण्यासाठी रेल्वे कोच अटेंडंटला 5,000 रुपये। अन्न आणि औषध प्रशासनाकडून नागपुरातील 1,32,000 उपवासाचं साहित्य जप्त, महाशिवरात्रीच्या दिवशी जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजणीचं पीठ, भगर, शिंगाडा पीठ खाऊन भाविकांना विषबाधा झाल्यानं कारवाई, विक्रीवरही निर्बंध। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।